अपोलो हॉस्पिटलकडून 600हून अधिक पुणेकरांना CPRचे प्रशिक्षण. एव्हरी सेकंड मॅटर्स उपक्रमाला मोठा प्रतिसाद. अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांना तातडीने मदत करता यावी यासाठी अपोलो हॉस्पिटल पुणे यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. एव्हरी सेकंड मॅटर्स या सामुदायिक आरोग्य उपक्रमाअंतर्गत शहरभरात आठवडाभर राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 600हून अधिक नागरिकांना CPR, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन आणि BLS बेसिक लाईफ सपोर्टचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. यांनी घेतला प्रशिक्षणाचा लाभ. आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी सर्वप्रथम मदतीला धावून जाणाऱ्या घटकांना या मोहिमेत प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आलं होतं. यामध्ये प्रामुख्याने पुणे पोलीस कर्मचारी, रिक्षा चालक, कॅब चालक, विविध गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिक, तज्ज्ञ, डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके. अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणे येथील आपत्कालीन वैद्यक आणि अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉक्टर सुजय पाटील व त्यांच्या तज्ज्ञ टीमने या सर्व सत्रांचे मार्गदर्शन केले. केवळ पुस्तकी ज्ञान न देता नागरिकांना प्रत्यक्ष डमीवर सराव, हँड्स ऑन प्रॅक्टिस करण्याची संधी देण्यात आली. अपघात किंवा हृदयविकाराचा झटका किंवा अपघात यांसारख्या वास्तव जीवनातील प्रसंगांमध्ये वेळेची बचत करून रुग्णांचे प्राण कसे वाचवावे याचे थेट धडे देण्यात आले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पांचाळ. फुल चोकअप काढायचं असेल तर आम्ही हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवरती घेतो, पाईप टाकतो, नळी टाकतो. ठीक आहे. सिल्क कॉम्प्रेशन देतो म्हणजे. तर आता हे डॉक्टर बसलेत, ठीक आहे. त्यांचं हे बघितलं, शोल्डर बघितलं, गुडगा म्हणतो, एल्बो बघितलं, कोपरा बघितलं आणि मनगड बघितलं. हे कसं आहे, एका लाईन मध्ये आहे. मी दाखवतो पाठीमागच्या बॅचला, पुढचे 1-2-3 रोज आलेत ना, त्याला दिसतंय ना त्यांना. ठीक आहे. हे सगळं एका लाईन वरती आहे. पेशंट वरती ते आलेत म्हणजे आता पडतायत की काय बाबा एवढं पुढे आले. तर मी छातीला ढकलत नाहीये, मी छाती वरती येतोय. ठीक आहे. आणि हे करतोय. किती वेळा? ओनली चेस्ट कॉम्प्रेशन दिखा दे अबू का बाद में देखो. असं किती? हा. आणि तुम्हाला जर तुमच्याकडे मास्क असेल तर आम्ही 30 वेळा देतो आणि 2 वेळा ऑक्सिजनचे फुंकर मारतो. समजलं चांगली गोष्ट आहे, नाही समजलं थांबायचं नाही. शो मस्ट गो ऑन. ठीक आहे. 30 पुढचे 2 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 25 26 27 28 29 मुली अशी केली. नेक्स्ट माउथ होते का ते आंबू काढून घे. तू इथं, तू बाजूला एकटा पण करू शकतो. हां, तू इथं 30 टू माउथ वाला सिप ऍक्शन दे. आपला नातेवाईक आहे, काय आहे, एकटाच आहेत आपण, अजून हेल्प यायला, ॲम्ब्युलन्स यायला वेळ लागतोय, तर एकटा माणूस काय काय करू शकतो? खाली घेऊ शकतो, कॉम्प्रेशन देऊ शकतो. 30 झाले. मी असं करेन, हा बाबा छाती आता वर खाली होत नाही, मी काय करेल? करतात ना हॉस्पिटल दाखवतात मूवीमध्ये. काय करतात त्याच्यातून? खायती विश्वास बंद होतात काय? नाही, नागपुड्यातनं हवा घेता येत नाही, आपलं लागतं ना वारा. ठीक आहे. मी असं बघितलं नव्हतं, गुगल नव्हतं, रील बघत नव्हतो आपण, इंस्टाग्राम नव्हतं, फक्त फोन यायचं आणि फोन जायचं. त्याला आपण बेसिक म्हणतो. आजकालचे मोबाईल व्यवहार सगळे त्याच्यात सगळं करता येतं. मग त्याला काय म्हणतो आपण? मोबाईल ॲडव्हान्स आहे बाबा. का? बेसिक म्हणजे सगळ्यांना वापरता येतो. घरातला लहान मुलगा पण 3-4 वर्षाचा मुलगा वापरू शकतो का? ते पण बेसिक मोबाईल वापरतो. पण ॲडव्हान्स समजायला त्याला जरा अवघड पडतं. त्याला सांगितलं. लँग्वेज कुठली घेऊ? ठीक आहे. नमस्कार, मी डॉक्टर सुजय पाटील, सिनियर कन्सल्टंट अँड इमर्जन्सी मेडिसिन हेड ऑफ द डिपार्टमेंट, अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणे. आज आपण इथे सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आज आपण CPR बद्दल आणि बेसिक लाईफ सपोर्ट बद्दल आज रिक्षा युनियन पुण्यामध्ये आपण जनजागृती करून त्यांना आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दिलं आणि त्यांच्याकडनं प्रात्यक्षिका करून घेतली. CPR आणि BLS कोणीही करू शकतो. याच्यासाठी डॉक्टर, नर्स किंवा मेडिकल प्रोफेशनल असायची गरज नाहीये. ही एक बेसिक लाईफ सपोर्ट आहे. ज्यावेळी एखादा पेशंट कोलॅप्स होतो, त्यावेळी पेशंटचं ब्रीदिंग किंवा पल्स थांबलेलं असतं, त्या पेशंटचे प्राण वाचवण्यासाठी ही फार महत्त्वाची प्रोसिजर आहे. तर आज सगळ्याबद्दल आल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. आणि हे चांगला उपक्रम सगळ्यांच्या बाबतीत सगळ्यांच्या बरोबर करण्यात आला. ठीक.
अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणे, शंकरशेठ रोड, 411-042 पुणे. आज इथे आपण CPR आणि BLS ची ऍक्टिव्हिटी रिक्षा युनियनसाठी आज करण्यात आली. अपोलो हॉस्पिटल स्वारगेट पुणे एक क्वाटर्नरी हॉस्पिटल आणि इथे सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आणि कॉम्प्लिकेटेड केसेस मॅनेज होतात.